नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 26 अंतर्गत राजनगर, बबाटनगर व स्वराजनगर परिसरातील महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। यावेळी भाजपचे उमेदवार आप्पासाहेब हिवाळे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। विकासाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 26च्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 26चे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार आप्पासाहेब भैया हिवाळे पाटील आणि आमचे मार्गदर्शक श्रीकांत भैया जगदाळे यांच्या नेतृत्वामध्ये रितेश प्रधान, प्रकाश जाधव आणि आकाश निकाळजे या सर्व युवकांनी, राजनगर, मुकुंदनगर, बंबाटनगर परिसरातील युवकांनी जे पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये होते, महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये होते, त्या सर्व युवकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे। कुठंतरी या राज्यामधील त्यांचा काँग्रेस पक्षावरचा आता विश्वास त्यांचा उडत चाललेला आहे, कारण की भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे जो या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये विविध युवकांसाठी योजना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या आहेत। त्यामुळे या युवकांनी आज प्रवेश केला आहे। हे सर्व युवक प्रभाग क्रमांक 26 मधील आहेत आणि प्रभाग क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणायचा निर्धार या सर्व युवकांनी आज केलेला आहे। त्या माध्यमातून आज आमचे मार्गदर्शक आप्पासाहेब भैया हिवाळे पाटील यांच्या हस्ते आज ते भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आणि इथून पुढे ते भारतीय जनता पक्षाचं काम करतील। निवडणुका झाल्यानंतर भैयासाहेब त्यांना युवा मोर्चाचे विविध जबाबदारी त्यांना देतील आणि त्या ठिकाणी ते प्रभाग क्रमांक 26 मध्ये एक युवक संघटन अधिक मजबूत करतील। महाविकास आघाडीमधून भाजपमध्ये काय हवं? जसं की आपण बघतोय की संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं वादळ आहे, भारतीय जनता पक्षाचं वादळ आहे। नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे ज्या पद्धतीने युवकांसाठी विविध योजना आणतात, कालच आमच्या इथं टॉक शो विथ देवा भाऊ झाला, त्यामध्ये फडणवीस साहेबांनी आपल्या DMIC मध्ये जी टोयोटा कंपनी आणली त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी युवकांना रोजगार उपलब्ध करून देते आणि रोजगार मिळतोय। त्या स्किलच्या विभागातून आमचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते। अशा सर्व योजना या भारतीय जनता पार्टी देते। त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचा, युवकांचा भारतीय जनता पार्टीप्रती विश्वास वाढत चाललाय। त्यामुळे आज सगळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये। काय आव्हान करतो सर्व युवकांना आणि मतदारांना हेच आव्हान करेल की प्रभाग क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून येणार आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त लीडने आमच्या आप्पासाहेब हिवाळे पाटील भैयांना जास्तीत जास्त लीड देण्यासाठी हे सर्व युवक आले आहेत आणि ते डोर टू डोर प्रत्येक मतदार शेवटच्या घटकापर्यंत जाऊन ते काम करणार आहेत। आज इथून प्रवेश झाल्याच्या दुसऱ्या क्षणापासून आम्ही लगेचच बंबाटनगर, राजनगर, मुकुंदनगर परिसरात हे युवक फिरणार आहोत आणि सर्व मतदारांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून विजयी करण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत। भाजपमध्ये बरेच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, काय सांगितलं? आपण बघतो देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जो आज विकास चालू आहे, या विकासाला प्रेरित होऊन आज महाविकास आघाडीतील प्रभाग क्रमांक 26 मधील नवयुवकांनी, कारण की नरेंद्र मोदी सांगतात की भारत देश हा युवा पिढीचा देश आहे आणि सर्वात जास्त जर युवा पिढी असेल तर ती भारत देशामध्ये आहे। त्याच पद्धतीनं युवकांनी सुद्धा हे सर्व लक्षात घेऊन त्यांना सुद्धा लक्षात आलं की नाही, ह्या आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या छत्रपती संभाजीनगरचा जर कोणी विकास करत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच करू शकते। त्याच्यामुळं सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कामाला प्रेरित होऊन आज आमचे जावई श्रीकांत जगदाळे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। किती जणांनी प्रवेश केला? आज 40 ते 45 जणांनी आज प्रवेश केला। काय आव्हान करणार तुम्ही त्यांना? मी त्यांना इतकं सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं आज भारत देश युवा पिढीचा देश आहे आणि युवा पिढीचे भरपूर आज रोजगाराचा प्रश्न असो, असे भरपूर प्रश्न आज युवकांपुढे निर्माण झालेले आहेत। पण युवकांना मी इतकं सांगू शकतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो पण त्यांचा प्रश्न असेल तो नक्कीच आपण त्यांना सोडून देऊ, आम्ही त्यांना शब्द दिले।